बऱ्याचदा कमेंटमध्ये योगबद्दल काही सामान्य प्रश्न विचारले जातात, जसे की योगासने नेमकी कधी करावीत, कुठे करावीत, पिरियड्समध्ये योगासने प्राणायाम करू शकतो का, असे अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओत पाहणार आहोत. कदाचित तुम्हालाही यातील प्रश्न नक्कीच पडत असतील, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्ते, मी कोमल पाटील. स्वास्थ्यनंदन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. प्रश्न पहिला, योगासने नेमकी कधी करावीत, जेवणाआधी की जेवणानंतर? तर हे समजून घेऊयात. योगासने करण्याचा उत्तम वेळ हा सकाळी 5 ते 8च्या दरम्यान आहे, परंतु काही कारणांमुळे सकाळी योगासने करणे शक्य होत नसेल तर तुम्ही संध्याकाळी दुपारच्या जेवणानंतर 3 ते 4 तासांनी योगासने नक्की करू शकता. जेवणानंतर लगेचच तुम्ही एक आसन करू शकता, वज्रासन. ते कसे करायचे समजून घेऊ. त्यासाठी या पद्धतीने दंडासनात बसून घ्या आणि हळूहळू आपला डावा आणि उजवा पाय फोल्ड करा आणि या पद्धतीने आरामदायक स्थितीत बसा. 2 ते 5 मिनिटे हे आसन तुम्हाला जेवणानंतर रोज करायचे आहे. जर समजा तुम्हाला असे बसणे शक्य होत नसेल तर तुम्ही पिलोचा सपोर्ट घेऊन देखील हे आसन सहज करू शकता. जर गुडघेदुखीचा त्रास असेल तर त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. प्रश्न दुसरा, तर योगासने नेमकी कुठे करावीत? योगासने करण्यासाठी स्वच्छ शांत अशी जागा निवडा आणि मॅटवर तुम्ही ही योगासनं करा. शक्य असेल तर मोबाईल आणि TV पासून दूर राहा आणि योगासनांना सुरुवात करा. प्रश्न तिसरा, योगासने नेमकी किती वेळ करावीत? तर सुरुवातीला 20 ते 30 मिनिटाने तुम्ही सुरुवात करू शकता आणि हळूहळू सवय झाली की 45 ते 60 मिनिटे तुम्ही सहज ही योगासने करू शकता. योगासने करताना वेळेपेक्षा सातत्य आणि नियमितपणा हा अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे कमी वेळ करा, परंतु त्यात सातत्य ठेवा. तुम्हाला त्यापासून अधिक फायदा होईल. प्रश्न चौथा, योगासने सुरू करण्यापूर्वी कोणती काळजी आपल्याला घ्यायला हवी? तर सर्वात प्रथम पोट रिकामे असताना योगासने करावीत. तसेच योगासने करताना मॅट किंवा तुमच्याजवळ असणाऱ्या कोणत्याही आसनाचा तुम्ही वापर करा आणि त्यावर बसूनच योगासने करा. सुती आरामदायक असतील असे कपडे वापरा, जेणेकरून आपण ते प्रत्येक आसन व्यवस्थितरित्या करू शकतो. कोणतेही आसन हुडून ताणून न करता आपल्या शरीराच्या क्षमता ओळखून त्या पद्धतीने करायचं आहे. जर वेदना होत असतील तर ते आसन तिथेच आपण थांबवायला हवे आणि जसे जसे आपले शरीर आपल्याला सपोर्ट करेल त्या पद्धतीने आपण प्रत्येक आसन हे करायला हवे. जर तुम्हाला कोणत्या व्याधी असतील आणि कोणते त्रास असतील तर त्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. प्रश्न पाचवा, यापूर्वी योग कधीही केलेला नाही, मी फार वीक आहे, मला योगासने करण्याची अजिबातच सवय नाही, तर मी कोणते योगासने करू? तर त्यासाठी तुम्ही बिगिनर्स सूक्ष्म व्यायाम पासून नक्की सुरुवात करा. त्यासाठीची लिंक वरती आय बटनमध्ये आहे, ते जाऊन नक्की पहा. त्या व्हिडिओसोबत स्वतः सराव करा, म्हणजे हळूहळू तुम्हाला सवय होईल आणि तुम्ही व्यवस्थितरित्या प्रत्येक आसन, प्राणायाम, योगासने सहज करू शकता. प्रश्न 6वा, पिरियड्समध्ये योगासने प्राणायाम करू शकतो का? तर नक्कीच. पिरियड्समध्ये काही योगासने आणि प्राणायामचा सराव आपण नक्की करू शकतो. त्यासाठीची लिंक वरती आय बटनमध्ये आहे. त्या व्हिडिओत संपूर्ण माहिती दिलेली आहे. योगासने प्राणायाम नेमके कोणते करावेत याविषयी संपूर्ण रुटीन आहे. जर तुमचे पिरियड सुरू असतील तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून नक्कीच ते रुटीन फॉलो करू शकता. प्रश्न 7वा, रोज योगासने केल्यामुळे कोणते फायदे होतात? तर रोज योगासने केल्यामुळे शरीराची लवचिकता वाढते, वजन कमी होते, मन शांत होते, ताणतणाव चिंता दूर होते, मनाची एकाग्रता वाढते, शरीर मन आणि आत्मा यांना जोडण्याचं उत्तमरित्या योग काम करतो. त्यामुळे तुम्ही योगासने प्राणायामचा सराव रोज करायला हवा. जर तुम्हाला कोणते शारीरिक व्याधी असतील किंवा कोणते त्रास असतील आणि त्यावर नेमके कोणते योगासने प्राणायाम करायला हवेत याविषयी तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल तर त्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. आपले देखील ऑनलाईन
योग थेरपी सेशन्स असतात. तुम्हालाही त्यात सहभागी व्हायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की व्हॉट्सअप करा. तर आशा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयुक्त ठरेल. तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला यात जरूर मिळालेली असतील. अजूनही काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा, आपण त्यावर देखील व्हिडिओ बनवू. व्हिडिओला लाईक करा, आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन देखील प्रेस करा, म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पुन्हा भेटूया पुढच्याच अशा माहितीपूर्ण उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, योग करा आणि स्वतःची काळजी घ्या. हरिओम.